तर चला मित्रांनो, संघर्ष गावरान पोल्ट्री फार्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, रात्रीच्या निवाऱ्यासाठी अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे मी. पक्षी वरती बसला पाहिजे आणि बसल्यामुळे ते निरोगी राहतो आणि त्यांना झोप वगैरे आराम चांगला होतो. तर अशा पद्धतीत मी जुगाड केलेला आहे. हे कोंबडी सेलमचा आहे पक्षी आणि बेरड, 3 जाती माझ्याकडे आहे, बेरड, शेरम आणि गावरान. तर अशा प्रकारे बनवलं, असे पक्षी बसते छान. तर मित्रांनो, या काही व्हिडिओ एवढा काही खूप जमत नाही, सुरुवात आहे बा माझी. या पद्धतीत केलं आणि असे मुक्त संचारमध्ये बाहेर चरते. या परिसरामध्ये तुतीचा बाग आहे, तुतीच्या बागामध्ये शेगवा पण लावलेला आहे आणि कंपाऊंड करून त्यामध्ये पक्षी दिवसभर चरते. सायंकाळी असे निवारा त्या पद्धतीत राहते. तर मित्रांनो, या पद्धतीत माझा फार्म आहे. प्युअर गावरान असल्यामुळं थोडा वजन वाढायसाठी वेळ लागतो. हे जर कावेरी सोनाली जर असत्या तर 2-3 महिन्यामध्ये चांगलं वजन वाढ होते, परंतु त्यात काही तथ्य नाही. आपल्याला करायचं आहे तर प्युअर गावरानामध्येच काम करायचं आहे, म्हणून त्याचा वेळ लागल. पण ओरिजिनल करायचं म्हटलं आणि त्याच्याच मागं मी लागून आहो. अशा प्रकारे माझा फार्म आहे. तर आवडला या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन लावून करून सबस्क्राईब करा. आणि माझं काही चुकलं असेल तर त्यामागे तुम्ही कमेंट पण करा. या पद्धतीत माझा फॉर्म आहे. कोंबड्या व्यवस्थित आहे, सध्या सुरुवात आहे माझी. आणि कोणाला पक्षी वगैरे पिल्ले लागत असेल प्युअर गावरांची मिळेल, अंडी पण मिळेल आणि मांसासाठी कोंबडा कोंबडी सगळं मिळेल. तर कोणाला लागल्यास कॉन्टॅक्ट करावा. फायटरसाठी पण पिल्ले आहे, प्युअर बेरडचे. म्हणजे ते फायटर का त्या इंग्लिश भाषेमध्ये अशील म्हणते वाटते त्यांना. आपल्याला तेवढं इंग्लिश काही येत नाही बाबा. तर चला असो मित्रांनो, भूल माफ करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.